आज ना खूपच जास्त उशिरा मी ब्लॉग शूट करते आणि स्वयंपाकसुद्धा मी दुपारचं करते. का आता आमच्याकडे पाहुणे आले होते, तर ते आहे ना जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर जे काही ते भाजीपाला घेऊन आले होते, ते व्यवस्थित ठेवलं. आता गावाकडून माझ्या नणंदबाईनं पाठवलं होतं, ते सगळं काही व्यवस्थित भरून घेतलं. त्याच्यानंतर दुपारचं मी काही घेतलंच नाही क्लिप. संध्याकाळचंच डायरेक्ट तुम्हाला आता दाखवते तर 5 वाजले होते. 5 नाही तर 5:30 झाले होते. म्हटलं चला पटकन झाडू मारून घेते. संध्याकाळचा झाडू मारू नये असं म्हणतात. सगळं क्लीन केलं आणि त्याच्यानंतर राहिले होते भांडे वगैरे घासायचे, तेच मला इथं घासायचे होते. सगळे भांडे वगैरे घासून घेतलं. संध्याकाळचं जास्त काही स्वयंपाक करायचं नव्हतं, फक्त खिचडी बनवायची होती. का आता दुपारी ना म्हणजे खूपच जास्त उशिरा जेवण केलंय म्हणून. तर इथं ना जे काही तयारी करून ठेवायची होती खिचडीसाठी ते बनवून घेतली. आता नुसतं फोडणी द्यायची होती. खिचडी टाकून दिली. त्याच्यानंतर राहिलेले कपडे घड्या मारून ठेवायचे होते, ते ठेवल्या आणि मग आता राहिलं होतं जेवण करायचं. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.